आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण सुरुवातीला तीळ टाकून घेतलेले आहेत। तीळ आपल्याला किती पत भाजायचे, चटचट जेव्हा तीळ उडायला सुरुवात करतात त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, जास्त आपल्याला तिळाला भाजायचं नाही किंवा रंग बदलू द्यायचा नाही। आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे, कारण कढई इतकी चांगली गरम झालेली आहे की तीळ सुद्धा चटचट उडायला सुरुवात झाली, आवाज यायला सुरुवात झाली। आपण प्लेटमध्ये तीळ काढून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही, फक्त हलके गरम झालं तर आपल्याला शेंगदाणे ह्या ठिकाणी गॅस बंद करायचे। तर अशा पद्धतीने तीळ आणि आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये काढून थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, आता थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला काढून घेणार। तुम्ही जर पांढरे शुभ्र शेंगदाणे करणार असल्यावरती साल काढणार असेल तर काढू शकता। ह्या ठिकाणी मी काढलेली नाही, असंच टाकलेलं आहे। आता ह्या ठिकाणी तर आता थंड झालेला आहे। थंड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला चांगली आपण पावडर बनवून घेणार आहोत। किंवा जास्तही लहान आकारात काढायची नाही, थोडंसं दरदरी ठेवलं तरीसुद्धा चालते। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे। जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता ह्या ठिकाणी तीळ आणि शेंगदाणे आपले काढून झालेत। आपण जास्त बारीक पावडर केली नाही, थोडंसं दरदरीत ठेवलेलं आहे। आता गॅसवरती आपण पॅन ठेवला, त्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचे। गूळ जो आहे तो मऊ असल्यामुळे मी अख्खे खडीच घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरला काढून घेतलं तरीसुद्धा चालते। 1 वाटी गुळासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण गूळ जे आहे ते चांगलं वितळू द्यायचे। अगदी मऊ गूळ असल्यामुळे खूप लवकर वितळला जातो। जर खूप खडे घट्ट असतील तर तुम्ही अगोदर वाटून घेतलं तरीसुद्धा चालते। 1 चमचा इतका आपण आता ह्यात साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। आता एकसारखं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे, जे की गूळ लवकर खूप करपला जातो, त्यामुळे आपल्याला हलवत राहून व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी थोडं मी खाण्याचा सोडा टाकणार आहे, जे की रंगसुद्धा चांगला येईल। अगदी छान पांढरा शुभ्र रंग गुळाचा तयार होतो। पाहू शकता ह्या ठिकाणी रंग बदललेला आहे। जर खूप नवीन गूळ असेल तर तो अगोदरच पांढरा शुभ्र असतो। अगदी छान फसफस आपला हा गूळ झालेला आहे। आता हे स्टेजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जास्त तार धरू द्यायचा नाही, असाच आपल्याला पाक करायचा आहे। एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकून बघायचं आहे, जे की गोळी बनत असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे। जर तुम्हाला कडक बर्फी हवी असेल किंवा चिक्की पाहिजे असेल तर तुम्ही कडक ठेवलं तरीसुद्धा चालते। आणि आपल्याला एकदम मुलायम आणि खूप लवकर तुटली जाईल अशी बनवायची असेल तर थोडंसं नरमच आपल्याला ह्या ठिकाणी गोळीसुद्धा तयार करून घ्यावी लागेल। आता ह्या ठिकाणी अगदी छान गोळी तयार झाली, मऊसर गोळी तयार करून घेतली, आपण कडक करून घेतलेली नाही। आणि यामध्ये आपण जे मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे काढून घेतले ती पावडर आपण ह्यात टाकून घेतलेली आहे। एकसारखं हलवत राहायचं आणि जोपर्यंत पॅन सोडणार नाही गूळ आणि तीळ आपले शेंगदाणे, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। एका जागी करून सगळं एकत्र करून आपल्याला गोळा तयार करायचा आहे। आता लगेचच होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही। अगदी झटपट ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि बिलकुल बिघडणार नाही। 1-2 मिनिट ह्या ठिकाणी वेळ लागतो। आता ह्या ठिकाणी मिक्स झालेला आहे, पॅनसुद्धा आपलं गळू सोडलेलं आहे। आता या ठिकाणी त्या अगोदर काय करायचं, आपल्याला पोळपाटावरती थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं। ही पूर्वतयारी आपल्याला लगेचच करून ठेवायचं आहे, कारण गॅस बंद करण्याआधी आपण ह्या ठिकाणी हे लावून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण पोळपाटाला लावून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला पोळपाटावरती टाकून द्यायचे। आता थोडंसं आपल्याला 1-2 मिनिटाकरता थंड होऊ द्यायचं, लगेच हात लावायचा नाही। जमल तितकं आपल्याला हे पसरवून स्प्रेड करून घ्यायचे, जास्त घट्ट होऊ द्यायचं। जास्त थंड झाल्यानंतर ते एकदम पातळ आपल्याला हे वड्या पाडता येणार नाही, त्यामुळे गरम असतानाच आपल्याला आता काय करायचं, एखादं प्लेट घ्यायचं किंवा वाटी घ्यायचं, आणि थोडंसं खालून साजूक तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला हाताने थोडंसं त्याला प्रेस करत करत आपल्याला हे मोठी साईज करून घ्यायचं आहे। लाटण्यानं जरी केलं तरीसुद्धा चालते, पण अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा अगदी छान तयार करता येते। जितकं पातळ आपल्याला वड्या बनवायचं आहे तितक्या पातळ आपण हे बनवू शकतो। तर अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी थोडंसं गरम असल्यामुळं खूप लवकर स्प्रेड झालेलं आहे आणि छान लाटी तयार होणार आहे। आता अगदी नवीन ज्याने बनवले तर बिलकुल ही बर्फी बिघडत नाही, इतकी परफेक्ट आहे। किंवा तुम्ही ह्यापासून छोट्या छोट्या गोळ्यासुद्धा बनवू शकता। तर पाहू शकता या ठिकाणी अगदी छान आपली बर्फी जी आहे ते स्प्रेड झाली आहे। तर आता फटाफट आपण मोठी करून घेतलेली आहे। आता ह्या ठिकाणी जास्तही थंड होऊ द्यायचं नाही, लगेचच आपल्याला काय करायचं आहे, हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायचं आहे। आता
सुरीने किंवा तुम्ही कटरनं सुद्धा कट करू शकता. त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत किंवा थोडं मोठं मोठं कूट टाकलं शेंगदाण्याचं तरीसुद्धा चालते. तीळ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे की तीळ नंतर निघणार नाही, चांगले चिकटले जातील. अगदी नॉर्मल गरम आहे, आता जास्तही थंड झालेलं नाही. आता सुरीने ह्या ठिकाणी मी लहान आकारातच कट करून घेणार आहे, जसं की नेहमी आपण चक्की कट करतो त्या पद्धतीनेच ह्या ठिकाणी आता मी कट करत आहे. अगदी परफेक्ट चक्की बनवून तयार झालेली आहे. तुम्ही चक्की कसं बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल कुठले आणखी पदार्थ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता एका साईडनं आपण कट करून घेतलेत, आणखीन एका साईडनं आपण कट करून घेतले की आपली चिक्की जी आहे ती छान तयार होईल. आणि 1 मिनिटातच आपल्या ह्या चिक्क्या बाजूला निघतात, बिलकुल चिकटत नाहीत, मोडत नाहीत. एकाच आकारामध्ये आपण सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही हव्या तर शंकरपाळ्या आकारासुद्धा बनवू शकता. पाहू शकता या ठिकाणी अगदी मस्त आकार आलेला आहे, कुठली चिक्की आपली ही मोडलेली नाही. आता पूर्ण चिक्क्या ज्या आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवते. तर एखादं उलटणं घ्यायचं आणि असं अद्दर करून घेऊन आपण ह्या चिक्क्या ज्या आहेत त्या सर्व आता काढून घेणार आहोत. होऊ शकता चिक्की अगदी छान पातळ अगदी मस्त झालेली आहे, जास्तही कडक नाही, जास्तही नरम नाही, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चावणारी आहे, मुलायम आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जास्त जर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही कडक चाचणी घेतलं तर अगदी छान कुरकुरीत आपल्या ह्या चिक्क्या बनवून तयार होतात. अगदी आपण नरम ह्या ठिकाणी चिक्क्या बनवून घेतल्या. तुम्हाला ही चिक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा कमेंट करून सांगा.